कडूंचा सलग 5 दिवस अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। त्यामुळे बच्चू कडू यांची प्रकृती आता खालावली आहे। प्रहार संघटनेचे कार्यकर्ते त्यामुळे आक्रमक झालेले आहेत, सरकारचा निषेध नोंदवत आहेत। अमरावतीच्या डबरगावात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला थेट जमिनीत गाडून घेतलेले आहे आणि आंदोलन सुरू केले। या आंदोलनादरम्यान सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला। दरम्यान या संदर्भात आंदोलन स्थळावरून आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतला, बघूया। बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे आणि सरकारने कुठलीही दखल न घेतल्याने प्रहारचे कार्यकर्ते जे आहे आक्रमक झाले। सध्या मी अमरावती जिल्ह्यातील डवरगाव या गावामध्ये आहे। या ठिकाणी बघितलं तर कार्यकर्त्यांनी स्वतःला मातीमध्ये गाळून घेतलेलं आहे। या ठिकाणी अर्धदफन आंदोलन जे आहे या कार्यकर्त्यांनी सुरू केलेलं आहे। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी, दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन मिळावं, यासोबतच विविध जे मागण्या आहेत ते घेऊन बच्चू कडू अन्नत्याग आंदोलन करत आहेत। आमचे दैवत बच्चूभाऊ कडू हे 5 दिवसापासून उपोषणाला बसले आहे, तरी या सरकारला कुठलाही गांभीर्य नाही, त्यांना कुठलीही काळजी नाही। बच्चूभाऊला एकही नेता पाहायला आला नाही बीजेपीचा, पण त्यांनी आश्वासन घेतलं होतं की आम्ही आल्यावर सरकारमध्ये आल्यावर कर्जमाफी करू। यांना मोदी अडाणी या उद्योगपतीचं हजारो कोटीचं कर्ज माफ करायसाठी यांच्याजवळ पैसे आहे, पण शेतकऱ्याचं कर्जमाफी करायसाठी यांच्याजवळ पैसे नाही। जर यांनी कर्जमाफी केली नाही, आमच्या बच्चूभाऊंना काही झालं तर आम्ही इथं पूर्ण आत्मदहन करणार आहे। अमरगटर साम टीव्ही, डवरगाव, अमरावती।